श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रुपेश धुमाळ आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ आर डीमध्ये. तर आज आपल्या इथे आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत मुंबईचे सुप्रसिद्ध वस्त्र अलंकार संतोष पोटले. तर आपण त्यांचे अनुभव ऐकून घेऊयात. नमस्कार संतोष, तुझं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टवर. तर सर्वप्रथम तुझ्याबद्दल थोडीफार माहिती सांग आमच्या प्रेक्षकांना. नमस्कार, मी संतोष रवींद्र पोटले. मी राहणार शेवडी, मुंबई आणि बालपण पूर्ण शेवडीमध्येच गेलं आहे. मी 12वी नापास आहे आणि आपलं आता जे काम चालतं ते गणपती आणि देवीच्या कारखान्यांमध्ये जे वस्त्राचं काम चालतं, म्हणजे देवींना साड्या नेसवणं, गणपतीला धोतर, फेटे, इतर जे सर्व काम चालतं ते वस्त्र अलंकाराचं काम आपण करतो. मुंबईमध्ये असे आपल्याकडे 16 कारखाने आहेत जे सर्व नामांकित आहेत. ते कारखाने सर्व आपल्याकडे आहेत. म्हणजे आपण तिथे सर्व गणपतीची जी आपण पहिले सॅम्पल मारतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर टॅग पडून आपण मूर्ती बुकिंग करतात. म्हणजे एका मूर्तीचे 50 पीस बनवावे लागतात किंवा 10 पीस बनवावे लागतात, 2 पीस बनवावे लागतात, अशा आपण मूर्तींच्या बुकिंग घेतो आणि ते वस्त्रांचं काम आपण करतो कारखान्यांमध्ये. असं आपलं काम चालतं. आणि गणपती आणि त्याच्यानंतर देवीचं काम सगळ्या मंडळांमध्ये जे 10 दिवसांचं देवीच्या साड्या रंगाच्या ज्या बदलायच्या असतात ते सर्व काम आपण करतो. आणि वर्षभर नवरदेवाचे फेटे, हलव्याचे दागिने, त्यांच्या वरमाला नवरदेवांच्या वगैरे ते सर्व काम आपण करतो. अच्छा, मग ह्या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? म्हणजे तू जसं तुझं शिक्षण झालं हां. त्यानंतर डायरेक्ट तू ह्या क्षेत्रामध्ये गेलास की अगोदर जॉब वगैरे पण केलास तू काही? नाही, डायरेक्ट ह्या क्षेत्रामध्ये नाही गेलो मी. 10वी म्हणजे सर्वांनाच टेन्शन होतं की मला अभ्यासामध्ये लहानापासूनच इंटरेस्ट नाही. देवाची भक्ती लहानापासून रुजू आहे, कारण आईवडिलांपासूनच ह्या सगळ्या गोष्टी रुजू होत्या की मी संतोषी मातेचा खूप धार्मिक आहे. म्हणजे माझं इन्स्टा किंवा प्रोफाईल वगैरे बघितलात तरी सगळे देवाचंच सर्व पोस्ट दिसतील. आणि लहानापासून संतोषी मातेचं घरामध्ये खूप करतात. आमच्या शुक्रवारचं जे तिचं व्रत वगैरे असतं ते सर्व आमच्या घरामध्ये होतं आणि आहे अजूनही. तर 12वी नापास झालो. मग करायचं काय, कारण काहीतरी हवं होतं. आणि पहिल्या वेळेस तर हा होता की पप्पांचा आपल्या मुंबईमध्ये डेकोरेटरचं आणि गॅरेज आहे, गाडी वॉशिंग सेंटर आहे आपलं. तर तिकडे गाड्या धुण्याचं म्हणजे जे पडेल ते काम करायचं, कारण देवपूजा आणि आपला जो खर्च आहे म्हणजे जे राहणीमान वगैरे सर्व त्या गोष्टी रोजच्या आहारामध्ये ज्या लागतात त्या पूर्ण होण्यासाठी काहीतरी काम करायचं म्हटल्यावर ठरवलेलं ते गॅरेज आणि डेकोरेटर हे करायचं ठरवलं होतं. तर तिथून मग त्याच्यानंतर गॅरेजवर रोज जाऊन तिथे कचरा वगैरे काढणं, म्हणजे गाड्या धुण्यापासून ते रोज रात्री टँकर येण्यापर्यंत, रात्री पाणी बिणी भरण्यापर्यंत सर्व काम करायचो. आणि पप्पा खूप ड्रिंक करायचे, म्हणजे खूप दिवस रात्र असे खूप ड्रिंक करायचे. त्याच्यानंतर आमच्यामध्ये वाद व्हायचा. तर त्याच्यानंतर मग मी ठरवलं की नको, ह्यांना हे हवं आहे की बाबा ह्यांना पैसे हवेत किंवा काय. तर मग मी Care 24 चालू केलं. Care 24 मित्रांनी सांगितलं की असा असा जॉब आहे म्हणून Care 24चा. मग Care 24 चालू केलं. तर तिकडे जाऊन मग पेशंटचं सर्व बेडशीट चेंज करण्यापासून, त्यांना आंघोळ घालण्यापासून, त्यांना भरवण्यापासून, त्यांचं डायपर सर्व चेंज करण्यापासून, IV लावण्यापासून जे पडेल ते काम होतं ते करायचो. त्याच्यानंतर मग तिथे ते काम घरातल्यांना कळलं की मी घरी बाहेर काय काम करतो आहे. आजारी पडलेलो पहिली गोष्ट म्हणजे ते सर्व करून आपल्याला त्या गोष्टीची सवय नव्हती. आणि मग आजारी पडलो तर मग मम्मीला वगैरे सांगितलं होतं की असं असं मला होतं आहे म्हणून. तर मी ते काम करतो. तर घरातले बोलले ते काम बंद कर म्हणून. तुम्ही जसं बोलला Care 24 म्हणजे हे नक्की काय, तुम्ही स्वतः काही क्रिएट केलं की एजन्सी? नाही, एजन्सी होती सायनला. तिथे एक मोठं ऑफिस आहे आणि तिथे ते आपण जाऊन त्या 8 दिवसाचं आपल्याला ट्रेनिंग वगैरे सर्व द्यायचे. आपल्या ज्या जे वगैरे वृद्धाश्रम वगैरे जे आहेत तिकडे नेऊन आपल्याला 8-10 दिवस शिकवायचे की बाबा हे काम तुम्हाला करायचं आहे, तर हे तुम्हाला जमेल का. तिथे पण मी 9 जणांचा एक मेन हेड होतो. 9 जणांमध्ये जे शिकवायचे वगैरे ते 9 जण माझ्या हाताखाली होते जेव्हा मी नवीन होतो. आणि असं ते म्हणजे होतं की तिकडनं मग प्रत्येकाच्या घरगुती तरी पाठवायचे किंवा मग कोण पेशंट हॉस्पिटलला असेल तो हॉस्पिटलला पाठवायचे, अशी ड्युटी होती. जसं तुम्ही बोलला की म्हणजे तुम्ही Care 24 सोडलं, त्यानंतर परत गॅरेज जॉईन केलं. मग आता सध्या तुमचं मुंबईमध्ये नामांकित वस्त्र अलंकार म्हणून तुमचं एक नाव आहे, फेमस आहे तुम्ही. मग ह्याची सुरुवात कशी झाली? आणि 2019मध्ये म्हणजे तेव्हा 19चाच पिरियड होता आणि तेव्हा असं ठरवलं होतं की कारखान्यांमध्ये जाऊन काम मागायचं कोणाकडे पण की मला मातीकाम शिकायचं किंवा रंगकाम जे मिळेल ते काम करायचं. तर मी फोनवर बोलता माझा एक मित्र आहे मिहीर कावा म्हणून, त्याला मी हे सांगितलं होतं की मला कारखान्यांमध्ये जाणार आहे. मी आज लालबागला फेरी होणार आहे म्हणून माझी, की मी जाणार आहे लालबागला, विचारणार आहे की कोणाकडे काम जे असेल तर मी करेन म्हणून ते.
तर तेव्हा तो मला बोलला की माझा एक मित्र आहे धीरज रेवर, म्हणजे आम्ही त्यांना महेंद्र म्हणतो, तर महेंद्र रेवर म्हणून एक आहेत, तर त्यांच्याकडे डायमंड वर्कसाठी मुलगा हवा आहे, तर तू त्याच्या मदतीला जाशील का? मग तर मी म्हटलं जाईल, आवडेल म्हटलं मला, कुठे आहे मला सांग. तर आमच्या लालबागमध्ये खूप नामांकित असं अतुल सागर म्हणून एक कारखाना आहे गणपतीचा, जिथे 1000-1200 मूर्त्या विकल्या जातात, ज्या रिटेलमधल्या, होलसेल नाही, रिटेलमधल्या. तर तिथे काम होतं, जिथे म्हणजे माझे जे गुरु महेंद्र म्हणून ते तिथे काम करायचे डायमंड वर्कचं, डायमंड धोतर फेटे वगैरे. तर तिकडे त्यांनी मला त्याने त्यांचा मला नंबर दिला की तू ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट कर, हे तुला देतील म्हणून काम वगैरे डायमंड वर्कचं. तर मी तिकडे गेलो, त्यांना भेटलो वगैरे. ते बोलले पॅच वगैरे जे बनवावे लागतील डायमंड, म्हणजे माझी सुरुवात पहिली डायमंड वर्कपासून आहे. ओके. डायमंड वर्क केलं. पहिल्याच दिवशी त्यांनी सगळं ते डायमंडचे पॅच बीच बनवण्यापासून सर्व काम हातामध्ये दिलं आणि दुसऱ्या दिवशीपासून मूर्ती चालू केली. बरोबर. डिझाईन वगैरे करणं, सर्व त्यांना खडे वगैरे लावणं, ते काम आपलं चालू झालं. तर मग डायमंड वर्कपासून सुरुवात झाली. मग मी फेसबुक, तेव्हा इन्स्टा एवढं नव्हतं 2019मध्ये, मग फेसबुकवर फोटो टाकले माझ्या कामाचे की मी डायमंड वर्क करतो. उत्साह होता तेव्हा, की एक आनंद होता की माझ्याकडनं काहीतरी होतंय. डायमंड वर्क, छान छान डिझाईन ज्या मी केलेल्या मुकुटावर वरती, ते सगळं आपण फेसबुकवर टाकलं होतं. आणि तिथून आमच्याच एरियातला शिवडीच्या श्री महालक्ष्मीचा मानद सचिव जो आहे शिवा दरेकर, त्याचा मला मेसेज आला होता की भाई मी असं असं करतोय, म्हणजे आपला कारखाना आपण चिंतामणीच्या गल्लीमध्ये टाकतोय, तर तू तिथे डायमंड वर्कसाठी काम करशील का म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे, करेन म्हटलं. मी एकदा माझ्या, म्हणजे ज्यांनी मला शिकवलं त्यांना मी विचारतो, कारण आपण परस्पर सांगू शकत नाही की मी जातोय म्हणून दुसरीकडे. तर मी त्यांना विचारलं, ते बोलले बिंदास कर, जर का काम येतं आहे तुला, समोरून मागणी आली आहे तर कर म्हण. तर मग मी शिवाला हा सांगितलं आणि तिथे डायमंड वर्कची माझी सुरुवात झाली 2019मध्येच. त्याने चिंतामणीच्या बावला जी गल्ली आहे तिथे, त्याच्या बाजूलाच त्याचा कारखाना होता, चिंतामणी जिथे बसतो. तर तिथे आपण डायमंड वर्कचं काम चालू केलं. गिऱ्हाईकांचा प्रतिसाद चांगला होता, म्हणजे आपलं काम आवडत होतं लोकांना. हां. तर तिथून मग आपण ते डायमंड वर्क वगैरे चालू केलं. त्याच्यासोबत शिवा दरेकर आणि गणेश कोरे असे 2 जण होते त्या कारखान्याचे ओनर. तर त्या लोकांनी एकदा मला असं रात्री सांगितलं की आता धोतर खूप ट्रेंडिंग आहे, फेटा ट्रेंडिंग आहे, तर तू एवढं घरी लहानापासून सगळं देवीचं करायचं ते बघायचे. तर ते लोक बोलले तू एकदा ट्राय कर म्हणून, गणपतीला आपण धोतर तू नेसवू शकतोस. म्हणजे त्यांनी एक बोलतात ना, माझं काही नसताना त्या लोकांनी एक विश्वास दाखवणं पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती तेव्हा. की मला एखादी मूर्ती खराब झाली की मला नाहीच जमली, तुटली, काही होऊ शकतं. तर त्याने ते डोळे झाकून माझ्याकडे विश्वास ठेवून तू मूर्ती कर, तुला जमू शकतंय. म्हणजे मला कॉन्फिडन्स आला होता की मी करू शकतो म्हणून. तर मी एक छान आपलं धोतर माझ्या पद्धतीने केलं. मी त्याच्यात धोतर केलं आणि फेटा केला आणि शेला घातला होता अंगावर. तर त्या मूर्तीच्या दुसऱ्या दिवशी 7 बुकिंग पडल्या होत्या. म्हणजे चांगलं झालं. आमच्या इथे जे आकाश मोजर जे आहेत त्यांना ती मूर्ती खूप आवडली. मला पहिल्यापासून फोटो पोस्ट करायची खूप आवड होती. मी पहिल्यापासून जेव्हा सोशल मीडिया माझं पहिल्यापासून स्ट्रॉंग होतं, मला आवडायचं माझे फोटो म्हण किंवा देवीचे म्हण, घरातल्यांचे म्हण, मम्मीचे म्हण, मला आवडायचं फोटो टाकायला. तर मी तसे गणपतीचे टाकले होते. तर माझ्या अकाउंटला खूप नामांकित कॅटरेस आहे, आपला नवी मुंबईमध्येच आहे, शांतीराम कॅटरेस म्हणून आहे. त्यांचा आकाश, ती व्यक्ती माझ्यासाठी खूप लकी होती बोललात तरी चालेल. आकाश मोजर यांना माझा गणपती खूप आवडला होता. ते नवी मुंबईवरनं शिवडीला आले होते. शिवडीत पण त्यांचं घर आहे, पण ते धंदा त्यांचा त्या साईडला, म्हणजे कॅटरेसचं त्या साईडला होता बिझनेस, त्यामुळे ते नवी मुंबईला राहायचे. तर त्यांनी मला मेसेज केला. मी म्हटलं शिवाचाच कारखाना आहे, तुम्ही या म्हटलं शिवाच्या कारखान्यामध्ये. आणि ते आले, त्यांच्या घरी तो गणपती गेला. आणि जे लाईव्ह फेटे जे आपण बांधतो ना, जे आता म्हणजे माझं नवरदेवाचं जे काम चालतं, तोही फेटा मी त्याच व्यक्तीवर पहिला बांधला होता. जेव्हा मला येत नव्हता की फेटा काय असतो, 6 वारी साडी अख्खी डोक्याला बांधणं, तेव्हा माझ्यासाठी खूपच कठीण होतं ते. आता गणपतीचं तुकडे तुकडे आपण जॉईंट करून एक गणपतीचा अख्खा फेटा होतो, पण माणसाला अख्खा तो माणूस वावरेल असा 2 तास घालून विधीला, लग्नात वगैरे तो फेटा त्या व्यक्तीला मी बांधला होता. म्हणून त्या व्यक्तीला मी म्हटलं की माझ्यासाठी ती व्यक्ती लकी होती. आकाश मोजर म्हणून त्या व्यक्तीचं नाव आहे. तेव्हापासून सुरुवात. तेव्हा त्यांच्या घरी माझा जो मी पहिला केलेला पेशवाई फेटा आणि नॉर्मल पीच कलरचं धोतर नेसवलं होतं, पिंक कलरचं, ते त्या गणपतीला 6 टॅग पडले होते आणि भरपूर प्रत्येक मूर्ती बुक होती आपली. आणि मग तिथून मग सुरुवात झाली की हळूहळू त्याच वर्षी मला 6-7 कारखाने बाहेरनं पण ऑफर आली की आमच्याकडे पण काम करशील का म्हणून. तेव्हा धोतर फेटाचा क्रेजच नव्हता. 2020मध्ये कोरोना आला, थोडं काम शांत होतं, म्हणजे गणपतीत बसले नव्हते कोणाकडे, छोटे छोटे मातीचे गणपती बसले होते. तर मग 2019 नंतर आपलं हळूहळू काम देवीच्या कृपेने खूप चांगलं ग्रोथ होत गेली. म्हणजे लोकांना काम आवडायला लागलं आपलं आणि आपलं
खूप चांगलं. आता 15-20 कारखान्यांमध्ये आपण काम करतो मुंबईमध्ये. अच्छा. उल्हासनगर, परत हैदराबादला काम आहे, खूप मोठा कारखाना आहे तो पण. हैदराबादला काम चालतं, नवी मुंबईमध्ये काम चालतं, लालबागमध्ये, असे इतर कारखान्यांमध्ये 15-20 कारखान्यांमध्ये आपलं काम चालतं. अच्छा. आणि तिथून मग आपले आउट ऑफ पण गणपती जातात, बाहेरच्या देशांमध्ये पण. अमेरिका, थायलंड वगैरे भरपूर ठिकाणी आपल्या 300-300, 400-400 मूर्त्या आपल्या पॅकिंग होऊन जातात. जशी की आम्ही तुमची प्रोफाईल बघितली होती, तर त्यामध्ये देवीचे भरपूर व्हिडिओज आहेत तुमच्या हां. प्रोफाईलमध्ये. आणि जसं तुम्ही आता सांगितलं की तुम्ही गणपती सजवता, धोतर, फेटा. मग तुम्ही देवीचं देखील असं त्याच सजावट वगैरे. येस. देवीची पण त्याच वर्षी सुरुवात झाली. 2019मध्येच जे शिवा आणि गणेश कोरेंनी जे नाव घेतलं, त्यांच्याच मंडळाच्या देव्या त्याच वर्षी मी केल्या होत्या ओके. पहिल्या. आणि अशा आता आपण 15-20 मंडळांच्या देव्यांची कामं करतो, जसं की विलेपार्ल्याची माऊली, साकीनक्क्याची जगदंबा, मालपा डोंगरीची राजमाता आहे. अशा मोठमोठ्या 18 फूट, 10 फूट भरपूर देव्या आहेत आपल्याकडे, जे आपण दररोज दिवसाच्या साड्या बदलतो. त्यांचं अच्छा. फुलांचं काम म्हणा, किंवा वाडीचं पूर्ण जी सजावट जी असते त्याचं काम, आणि साडीचं जो रंगाची जी रोजची साडी असते नवरात्रामध्ये, ते बदलण्याचं काम आपण करतो. मग हे सगळं करण्यामागे एवढी शक्ती, एवढी आता म्हणजे पॉवर. पॉवर म्हणा किंवा साथ, हां. मग ही एवढी कुठून येते एवढी सगळी? लहानापासून संतोषी मातेचे, जे मी तुम्हाला बोललो मगाशी, संतोषी मातेचं लहानापासूनच घरामध्ये खूप होतं. आणि लहानापासून एक देवीबद्दल एक अतूट प्रेम बोललात तरी चालेल. म्हणजे एवढा विश्वास आहे की सांगूच शकत नाही मी तिच्याबद्दल, एवढा विश्वास आहे. आणि अजूनही तो मला खूप बळ देतो बोललात तरी चालेल. तर 2014मध्ये मी माझ्या देवीचा मुखवटा घेतला होता मम्मी पप्पांपासून. मी खूप हट्टहास करून, की मी धमकी दिली होती त्यांना, की तुम्ही जर का मला हा नाही घेऊन दिला तर मी उद्यापासून, आमच्याकडे पहिल्यापासूनची प्रथा कशी आहे की दर शुक्रवारी मम्मी सकाळी 3:30ला उठते, आणि आमच्याकडे अजूनही ती प्रथा चालू आहे. 3:30ला उठून मग देवीला सगळं दुधाने आंघोळ वगैरे घालून, तिला छान नवीन साडी वगैरे नेसवून, पूर्ण फुलांनी वगैरे तिची आरास करून, मग 7-7:30पर्यंत माझी दिवाबत्ती वगैरे सगळी संपायची. मग तेव्हापासून मी लहानापासून तिच्यासोबत उठायचो. तर 2014ला मी म्हटलं, मार्बलची तर मूर्ती आहे माझ्या घरामध्ये, पण मला खाली रोज साड्या मोठ्या नेसवायच्या, ज्या 6वारी साडी वगैरे असते, बरोबर. ते मला ट्राय करायचं, आणि मला तिला माझ्या हाताने रोज सजवायची. तर मला मुखवट्याची गरज आहे. आणि माझ्या पप्पांनी म्हणजे आत्तापासून मला कधीच लहानापासून रोखलेलं नाही कुठल्या गोष्टीत. माझ्या घरी तुम्ही आणणार लहानपणापासूनचे कृष्णाचे कपडे, लंगोट, स्वेटर, पंखा, सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार. असं सर्व गोष्टी आहेत आपल्याकडे. म्हणजे ती आवडच होती लहानापासून. मी म्हणजे माझी मावशी सगळे लोक सांगतात, एक मी 1.5 वर्षाचा असल्यापासून माझ्याकडे दुर्गामातेची एवढी मूर्ती आहे. अच्छा. आणि ती वाघावर बसलेली, आणि मी ती खूप रडून घेतली होती असं माझ्या घरातले सांगतात. मला नाही आठवत, पण ती देवी माझ्याकडे अजूनही आहे. देवाऱ्याच्या वरती मी ठेवली आहे. आणि ती घेऊन मी घरोघरी फिरायचो डोक्यावर घेऊन, की देवी आली, हळद कुंकू लावा देवीला, असं बोलायचो. लहानापासून देवी हे नाव माझ्यासाठी खूप प्रिय. आणि पप्पांच्या पण साठी आमचं सगळं जे आहे, वॉशिंग सेंटर पण तिच्याच नावाने, माझं संतोषी आर्ट्स पण तिच्याच नावाने, जय संतोषी मा डेकोरेटर पण तिच्याच नावाने. म्हणजे जी सुरुवात, मूळ कारण आमची देवी. म्हणजे आम्ही सगळेजण जे आमचं क्रेडिट जे आहे आत्ता लाईव्ह सिच्युएशन, ती सर्व देवीला क्रेडिट. लहानपणापासून तू देवीची पूजा वगैरे करतोयस, म्हणजे घरातले सर्वच करतात. मग असा अनुभव तुला आलाय का जो तू शेअर करू शकतोस, सांगू शकतोस जनतेला? अनुभव म्हणजे हाच सांगेन, की मी आज Q24 जे पॅम्पर वगैरे जे बदलण्यापासून जी मी कामं करायचो, आणि आज त्याच्यानंतर गॅरेजवर गाड्या बिड्या धुण्यापासून सगळी जी कामं करून मी आज ह्या लेवलपर्यंत पोचलो आहे. हा माझ्यासाठी पहिला एक अनुभव असेल. आणि मध्ये अडथळे जसे माणसाच्या आयुष्यामध्ये खूप येतात. म्हणजे तिने खूप काही नव्हतं, म्हणजे कोणी ओळखतसुद्धा नव्हतं, घरातल्यांनी पण खूप वेगळंच समजलं होतं. आणि लहानापासून धोतर, देवाची खूप आवड होती, घरातल्यांनी पण खूप वेगळं समजलं होतं. आणि त्याच्यातून पण तिने मला साथ देऊन आज सावलीसारखी देवी माझ्यासोबत आहे बोललात तरी चालेल. आणि तिथून आज मला हे जे नामांकित नाव दिलं आहे, वस्त्र अलंकार म्हणून, प्रत्येक मंडळाच्या खाली, देवीच्या खाली, म्हणजे मूर्तिकाराच्या खाली माझं वस्त्र अलंकार संतोष पोटले जे नाव लागतं, म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा बोलतात नाही का आपल्याला, एक मान सन्मान जो दिला आहे देवीने, हां, तो एक माझ्यासाठी खूप मोठा अनुभव असेल. आणि दुसरं म्हणजे खडतर तर प्रवास प्रचंड. म्हणजे असे म्हणजे तिथून ते आतापर्यंत तुमचा प्रवास एकदम व्यवस्थित आहे, पण काय अडचणी वगैरे तुम्हाला आल्या? अडचणी नाही येणार असं, माणसाचा जन्मच कशासाठी. मग अडचणी जर का नाही आल्या तर मग माणसाचा जन्मच नाही. आणि देव सगळ्याची परीक्षा घेत असतो. माझीही घेतली होती आणि अजूनही घेतात देव. जसं की 4 वर्षापूर्वी पप्पा ऑफ झाले, मी तुम्हाला जे म्हटलं. हो. आणि तेव्हाच नावाशिवाचं ब्रिजचं काम चालू होतं, त्याच्या खालीच आपलं गॅरेज होतं. आणि पप्पा खूप आजारी होते, फायनान्शियली पण तेव्हा खूप टेन्शन होतं. एकही घरात वस्तू नव्हती बोललात तरी चालेल. एखादी गॅरेज पण बंद. हां, गॅरेज तेव्हा बंद झालेलं. पप्पा जायच्या आधी
7-8 महिन्याआधी पप्पा गॅरेज बंद झालं होतं. नंतर पप्पा आजारी पडले होते आणि एवढे आजारी पडले होते की त्यांची फुफ्फुसाला एकही म्हणजे जे मध्ये मध्ये जे काळे डाग दाखवतात तसे त्यांच्या काळे डाग पूर्ण फुफ्फुस झालं होतं आणि सफेद डाग मध्ये मध्ये दिसत होते. त्यांना ॲक्च्युली TB झाला होता असं नंतर सांगितलं गेलं. पण त्यांचं ब्रश करण्यापासून, त्यांना रोज आंघोळ घालण्यापासून, त्यांचा डायपर बदलण्यापासून, त्यांची बेडशीट उलट्या म्हणजे जे त्यांचं व्हायचं, आणि ते काय मी अवॉर्ड दिल्यासारखं नाही, कारण जे केलं आहे ते मी माझ्या वडिलांसाठी केलेलं आहे. ते काय कौतुकास्पद असं काही नाही आहे, ते मी माझ्या वडिलांसाठी केलेलं आहे. हां, कर्तव्य होतं ते करण्यापासून. आणि ते सगळं करण्यासाठी मेन म्हणजे पैसे लागतात. आणि त्यांच्या एक बोलतात ना, एक माझं दुर्दैव होतं की काय होतं मला माहिती नाही, की माझी परीक्षा घेतली आणि परीक्षाच घेतली गेली होती. तेव्हा पप्पांना केस पडल्या होत्या. अशा 4 प्रकारच्या वेगवेगळ्या लाख रुपयाच्या केसी पडल्या होत्या. केसेस? हां, केसेस. पप्पांच्या जे आमचं गॅरेजवर होतं, विद्युत रोषणाई बाबत होतं. आता ते सर्वच नाही मी सांगू शकत. हां, 5-6 लाखाच्या केसी होत्या. आणि घरामध्ये एकही वस्तू नाही बोललात तरी चालेल. जे आज माझ्या अंगावर सोनं बघताय किंवा देवीच्या अंगावर जे माझ्या बघताय, ते एक मी म्हणजे तिन्ही साथ दिली. आणि काम माझं जे जयाला आलं आहे त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. आधी पण पप्पांचं खूप आहे. नामांकित शिवडीमध्ये डेकोरेटर आणि गॅरेज पण एक बोलतात ना, एक कठीण काळ, खडतर काळ माझ्यासाठी तो होता की गॅरेज बंद व्हावं. कारण डेकोरेटर पप्पा नाही उभे राहू शकत तोपर्यंत डेकोरेटेड टेबल, खुर्च्या, मंडप हे जे डेकोरेटरमध्ये जे काम असतं, पप्पाच नाहीत तर वर्कर लोक नाही काम करू शकत. म्हणजे ते पण बंद झालं? ते पप्पाच जागेवर होते ना. पप्पाच जागेवर असल्या कारणाने ते बाहेरच नाही जाऊ शकत, तर डेकोरेटर पण बंद होतं. आणि ते ब्रिजच्या कारणास्तव गॅरेज पण बंद होतं. आणि तो माझ्यासाठी मी कधीच ना आयुष्यात विसरणारा काळ तो होता की पप्पा आजारी आणि गॅरेज म्हणजे जे सर्व इन्कम बंद केस पडले. हां, आणि केस पैसे भागवायचे लोकांचे, आणि एकही सोनं नाणं तेव्हा नव्हतं. मग तेव्हा कसा बाहेर पडला? तेव्हा तेच सर्व म्हणजे देवीवर माझा एक बोललात ना, डोळे झाकून विश्वास आहे. समोर म्हणजे कितीही अडचण असेल तरी आता मला नाही भीती वाटत, कारण ती आहे सोबत. हा एक माझा अनुभव आहे देवीबद्दलचा की काही होऊ देत, वेल अँड गुडच सर्व होणार. म्हणजे त्यानंतरच तुम्ही जसं की मगाशी सांगितलं की गणपतीचे सजवायचं. 2019 कोरोना होता ना, 2020 मध्ये कोरोना होता आणि 21 मध्ये पप्पा जानेवारीच्या 24 तारखेला वारले. ओके. कोरोना नुकताच तेव्हा लाईटली झाला होता. आणि नंतर जे काम माझं 2021 पासून, पप्पांचा पण आशीर्वाद ते गेल्याच्या नंतर पाठीशी राहिला. आणि आता ह्या 2024 पर्यंत केसी चालू होत्या. 2024 मध्ये केसी संपल्याच सर्व, आणि आता सर्व वेल अँड गुड सर्व चाललंय. आणि जसं की मला माहिती आहे म्हणजे तुम्ही कोकणचे. हां, तर कोकण साईडला भरपूर काळा जादू वगैरे म्हणजे अशा भरपूर गोष्टी होत्या आमच्याकडे आहेत, त्या मुळात आहेत. मग तुमच्या गावच्या साईडला तुम्हाला आलाय का असा काही अनुभव? मी एक माझ्या गावच्या थळातलं, म्हणजे आमच्याकडे चवाटा बोलतात त्याला, जिथे होळीचा मांड असतो. होळीच्या मांडावर आमच्या सोमेश्वराचं जागृत शिवलिंग आहे. अच्छा. तर तिथे जागृत शिवलिंग आहे. आणि तिथे दर श्रावणामध्ये मी ठरवलं होतं असं, महाशिवरात्री माझ्या घरी मोठी असते पूजा, आणि गावचा देव सोमेश्वर असल्याने लहानापासून शिवशक्ती उपासक बोललात तरी चालेल मला. म्हणजे देवीला पण तेवढंच आणि शंकर हे जास्त म्हणजे प्रिय देव 2. तर तेव्हा ते 2 जास्त देवप्रिय होते. आणि ते शंकराची मी जी श्रावणामध्ये जी पूजा करायचो तुम्हाला बोललो ना, ते गावच्या चवाड्यावर मंदिर होतं. एकदाच मी ठरवलं होतं की श्रावणामध्ये आपण जाऊन गावच्या देवाची पूजा करायची. आणि आणि प्रत्येक गोष्टीला एक मिनिंग असतो. माझे तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितला असाल, की परात भरून दूध, दही, मध, साखर, उसाचा रस वगैरे, प्रत्येक गोष्टीला एक मिनिंग असतो. आणि ते मी घेऊन श्रावणामध्ये 2022, पप्पा 21ला गेले, 22मध्ये मी गेलो होतो. तर 22ला माझा एक अनुभव असा झाला होता की मी गेलो आणि ते सर्व केलं होतं. आणि मी 2 तासात म्हणजे धोतर वगैरे नेसून सगळी पूजा वगैरे केली. आणि 2 तासामध्ये मी आजारी पडलो. एवढा आजारी पडलो, माझ्यावर मी 2 मुलं नेली होती, यश आणि अजित वगैरे होते माझ्यासोबत. आणि मी खूप आजारी पडलो. 105 ताप भरला होता. आणि म्हणजे हलायची पण ताकद नाही एवढं. आणि त्याच रात्री आम्ही गाडीमध्ये बसणार होतो. आणि मित्रांना पण टेन्शन झालं की आता करायचं काय नाही. आमच्याकडे कोकणामध्ये कसं की खूप लांब डॉक्टर विक्टर ही प्रोसिजरच नाही, दुकान बिकान असं काहीच नाही. मी खूप आजारी पडलो होतो. गावात फुल चर्चा की सोम्या खूप आजारी पडलाय, असं तसं सगळे लोक बघायला वगैरे येत होते. तर मी घरी आलो कसा बसा सगळ्या गोष्टीतून. मित्रांनी कसं बसं सगळ्या सुखरूप आम्ही घरी घेऊन आलो देवीच्या कृपेने. आणि नंतर मग मी आजारी असतानाच आपण एक चौकशी म्हणून भाटाला देवदेवस की तर कधीच आत्तापर्यंत भाग केला नाही, कारण संतोषी मातेला मुळात आमच्या लिंबू वगैरे चालतच नाही. त्यामुळे लिंबू हा नारळ वगैरे माझा तरी विश्वास नाही. जरी माझ्या कोकणात असेल तरी माझा नाही विश्वास. मी साधं हॉटेलमध्ये गेलं तरी मी ते फिंगर बाउल जे बोलतात ना
त्यात पण मी लिंबात नाही हात धुवत. त्यामुळे मला तरी विश्वास नाही आहे. अच्छा. माझी भक्ती ताट आहे, माझे कर्म खूप चांगले आहेत, तर माझं चांगलंच होणार. बरोबर. आणि तिने केलंय, अनुभव आहे ना माझ्याकडे. बरोबर. आज काही नसताना एवढ्या गोष्टीतून तिने जर का मला बाहेर काढलंय, तर मी ती तिलाच आहेच मानणार. बरोबर. आणि मी तिला लहानापासून मानत आलोय, ते माझं फळ आहे. बरोबर. जे मी लहानापासून जे देवांसाठी सगळ्या गोष्टी केल्या, वेळ काढून हार बीर बनवणं, आणि माझी एक लहानापासूनची ती सगळ्या गोष्टी मी केल्या, ते तिच्यापर्यंत रुजू झाल्यात. त्यामुळे माझा नाही हा विश्वास की जे तुम्ही बोललात कोकणात जादू टोणं वगैरे खूप असं, माझा नाही त्या गोष्टीवर विश्वास. असेलही, पण मला नाही माहिती, माझ्यापर्यंत त्या गोष्टी नाही आल्या. पण जेव्हा मी आजारी पडलो तेव्हा भटांनी मला असं सांगितलं होतं की जे जागृत सोमेश्वराचं जे तुझं मंदिर होतं आणि तू बोलतोस असा तू आजारी जेव्हा पडलास, पण तेव्हा ते असं बोललं, भट वगैरे ब्राह्मण जे आम्हाला सांगत होते की त्यामध्ये एक दैवी शक्ती असते. शिवलिंगामध्ये जी ऊर्जा असते, दूध आपण जेव्हा पहिलं पाणी घालतो, नंतर दूध घालतो, नंतर दही घालतो, नंतर मध वगैरे, तूप वगैरे, जे पंचामृत वगैरे, त्या गोष्टीला, प्रत्येक गोष्टीला एक मिनिंग असतो. आणि त्या मिनिंगचा जो ती म्हणजे जे आपण ज्या हाताने दूध दही वगैरे जे आपण घालतो शिवलिंगावरती वाहवतो, त्या ऊर्जानी जे आपल्या शिवलिंगातून आपल्याकडे जे येतं ते मला जास्त प्रभावीशाली झालं होतं की ते मला झेपलं नव्हतं बोललात तरी चालेल. जी देवाची जी ऊर्जा असते आपल्याकडे जी येते, ते मला भटांनी सांगितलं होतं की ती तुझ्यापर्यंत आली आणि ते तुला ते हे झालं नाही, म्हणजे क्षमता तुझ्यामध्ये ती नव्हती, सहन करण्याची कॅपॅसिटी तुझ्यामध्ये नव्हती, म्हणून ते तुझं अंग गरम झालं किंवा तुला उलट्या वगैरे असं सर्व चालू झालं. आणि मग तेव्हा मग हे आम्हाला कळलं की हे हा कारणाने झालंय. पण त्याने मला सांगितलं होतं की तू देवपूजा बंद करू नकोस. कारण आमच्या गावी काय झालं, माझ्या सगळ्या लोकांनी सांगितलं होतं की तू नजरेत आलास किंवा देवदेवस्कीचा प्रकार असू शकतो, बरोबर, असं काय 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 म्हणजे गावातल्यांनी भावकीतल्यांनी काढले होते तर्क, की माझे काका वगैरे पण बोलले होते की तू असं सगळं करतोयस म्हणून पण आपल्या गावच्यांना वगैरे नसेल काय असं सगळ्या गोष्टी देवदेवस्की वगैरे. तर त्या भटांनी मला सांगितलं होतं की ह्या तू गोष्टी हे नको करू, मनात आणू नकोस, तू जसं जसं करतोयस देवपूजा ती तुझी चालू ठेव, काही होणार नाही. मग 2021 मी 21 नाही केलं, 22 केलं, 23, 24, 25 आणि आता ते सगळं व्यवस्थित आहे. दरवर्षी जाऊन वार्षिक उत्सव आणि श्रावणातली पूजा आणि पालखी, आता मी शिमग्यावरनं आलो, सगळ्या व्यवस्थित चालू आहेत. म्हणजे असं काय प्रॉब्लेम नाही दिला आहे देवाने. अडथळे आले पण त्यातनं निवारलं पण त्यानेच आहे, कुठल्याही गोष्टीचं असं प्रॉब्लेम नाही. पण हे एक आलं की केसी पप्पांच्या ज्या कोर्ट कचेऱ्या वगैरे चालू होत्या त्यातून पण मला देवीने बाहेर काढलंय. हाच एक अनुभव आहे. तुमचे अनुभव खरंच म्हणजे अंगावर अक्षरशः काटा येण्यासारखेच आहेत खरं. पण मी मागाधरून बघतोय, आल्यापासून मी बघतोय की तुमच्या मोबाईलवर आहे ना मागा कव्हरला बेलाची पानं आहेत. तर नक्की त्याचं महत्व काय, तुम्ही का ठेवलंय? बेलाच्या पानाचं महत्त्व सांगायला गेलं तर शिवपुराणामध्ये अशी कथा सांगितली जाते की श्री लक्ष्मी मातेने विष्णूंना म्हणजे मिळवण्यासाठी, त्यांचा विवाह, दोघांचा एकत्र व्हावा, विवाह होण्यासाठी हजारो वर्षाची तपस्या केली होती. आणि त्या हजारो वर्षाची तपस्या होऊन महादेव तिला प्रसन्न झाले होते, लक्ष्मी मातेला, आणि वरदान दिलं होतं की विष्णूसोबत तुझा विवाह होईल म्हणून. आणि तेव्हा तिने असंही वर मागितला होता की आता मी देवी आहे, ह्याच्यानी मी हजारो वर्षाची तपस्या करू शकते, पण भूतलावर, पृथ्वी तलावर जी मनुष्यरूपी जी आहेत त्यांनी तुम्हाला कसं प्रसन्न करावं. तर त्यांनी, महादेवांनी तेव्हा असं सांगितलं होतं की एक अशी पण कथा आहे की जे आपल्या महिन्याचे 2 प्रदोष येतात, त्या प्रदोषाच्या दिवशी लक्ष्मी वास करते असं म्हणतात, कारण त्या दिवशी बेलाच्या झाडाखाली दिवा लावला जातो, तुपाचा दिवा लावा असं सांगितलं गेलेलं आहे. मग तेव्हा ते बेलाचं पान जो कोण मला भक्तिभावाने अर्पण करेल रोज, असं काय हे नाही की देवाची साधना तुम्ही महाशिवरात्रीलाच केली पाहिजे असं काय हे नाही, कधीही, पण जो मला भक्तिभावाने अंतकरणाने त्याचा जो मला बेलाचं पान, एक 3 अखंड बेलाचं पान जो अर्पण करेल त्याला हजारो वर्षांची लक्ष्मीनी तपस्या केलेली त्याला प्राप्त होईल. आणि ते जे शक्ती, म्हणजे असं काय मला कोणाच्या ह्याच्याबद्दल नाही जायचं आहे धार्मिक विषयामध्ये, पण एक ती शक्ती कायम माझ्यासोबत असावी म्हणून गेले 4-4.5 वर्ष बेलाचं पान माझ्या कंटिन्यू सोबत असतं. म्हणजे मी जेव्हा जेव्हा मंदिरांमध्ये जातो तेव्हा हे चेंज होतं, आणि हे म्हणजे समुद्रात तरी जातं, म्हणजे जे कोमजलेलं पान असतं ते निर्माल्यामध्ये तरी जातं, किंवा मग झाडाच्या मुद्यात टाकावं. पण एक कालांतराने ती प्रथा चालू राहिली की 2 प्रदोष जे महिन्याचे येतात तेव्हा ते बेलाच्या झाडाखाली तुपाचा दिवा, कारण तेव्हा लक्ष्मी वास करते असं म्हणतात. मग ते बेलाचं झाड माझ्या घरी सुद्धा आहे आणि ते कायम मी चेंज करत असतो मोबाईलच्या मागे. आणि माझ्या सगळ्या माणसांच्या मोबाईलच्या मागे बेलाचं पान आहे, पाकिटात म्हणा किंवा मोबाईलच्या मागे सगळ्यांच्या बेलाचं पान आहे. माझा जेवढा मित्रपरिवार आहे, फॅमिली रिलेटेड जेवढी माझे व्यक्तिमत्व आहेत, सगळ्यांच्या मोबाईलच्या मागे बेलाचं पान आहे. त्यांना म्हणजे मी सांगितली होती की अशी अशी कथा आहे, तेव्हापासून सगळ्यांच्या मोबाईलच्या मागे बेलाचं पान आहे.
तुमच्याशी मी बोलत चाललोय. खरंच खूप छान वाटत चाललंय म्हणजे तुमचे अनुभव, तुमचे विचार खरंच खूप छान वाटतात. पण अजून एक विचारूशी वाटतंय, की आपल्याकडे वर्षभरात कुठले-कुठले कार्यक्रम होतात देवीचे, देवांचे? वर्षभराची तर सुरुवात आपली संक्रांतीपासून होते. पहिला 14 जानेवारीला आपली जी मकर संक्रांत येते, त्याच्या नावाने आपल्या देवीचं मोठं हळदी-कुंकू असतं घरी एरियामध्ये. त्याच्यानंतर शिवजयंती आली. शिवजयंती खूप मोठ्या उत्साहाने मी साजरा करतो. जेव्हापासून मला महाराजांबद्दल माहिती मिळाली आहे, तेव्हापासून महाराजप्रेमी मी आहे. महाराजांची जेव्हापासून कळलं तेव्हापासून शिवजयंती आपल्याकडे खूप जोरात होते. त्याच्यानंतर महाशिवरात्र झाली. त्याच्यानंतर श्रावणामध्ये एक माझा साती आसरांचा एक कार्यक्रम असतो. कारण पप्पांकडे वारं होतं साती आसरांचं. अच्छा. मग ते बंद नसतं करायचं असं अच्छा. आमच्या भटांनी पण सांगितलं आणि गावाल्यातल्यांनी म्हणजे त्या रिलेटेड जे लोकांना पप्पांना माहिती होतं, ज्या पप्पांचं वारं आहे, त्या लोकांनी सांगितलं होतं, की "तू एवढं सगळं करतोस तर साती आसरांचं पण श्रावणामध्ये जे होतं ते सर्व तू कर" म्हणून. बरोबर. तो एक कार्यक्रम होतो. नवरात्र खूप जोरात होते. अच्छा. नवरात्र खूप मस्त होते. गणपती नाही बसत कारण मलाच वेळ नसतो आणि आत्ताचीच सुरुवात आहे. माझं वय वर्ष 27 आहे आता. बरोबर. त्यामुळे मी आता हे 6-7 वर्ष झाली कामाचं चालू झालं आहे माझं. तर गणपती नाही बसत. पण एक इच्छा आहे, की माघी गणपती करावा. माघी गणपती आता बघू बाप्पांची इच्छा कधी होते आणि कधी माझ्या घरी येत आहेत. पण माघी गणपती करेन. कारण आपल्या भाद्रपदामध्ये मला वेळ नसतो. त्यामुळे ते माघी करायची इच्छा आहे. तो एक झाला. त्याच्यानंतर बाकी गावचे सण असतात. एक पालखी उत्सव एक होतो गावी आणि वार्षिक उत्सव जी त्रिपुरा पौर्णिमा असते तो एक होतो. लक्ष्मीपूजनचं माझं एक वर्षातून मोठं उद्यापन असतं. ते लक्ष्मीपूजनच्या दिवशी येईल असं मी पकडतो. मग ते एक उद्यापन माझं संतोषीमध्ये 16 शुक्रवारांचं ते एक होतं. आणि असं मार्गशीर्ष महिना पण एक जोरात असतो. जे लक्ष्मीचं व्रत केलं जातं प्रत्येक घरोघरी, ते एक माझ्या घरी जोरात होतं. अमावस्या पौर्णिमेला उपवास असतो. सोमवती अमावस्या जी खंडेरायाची करतात तेव्हा उपवास असतात. असे बरेच सण जे भरपूर आहे हिंदू म्हणजे हिंदू हिंदू तुमच्याकडे भरपूर धर्मातले आहे. जेवढे सण आम्ही होतात. आम्ही जर समजा माझं जर बघायला गेलं तर माझं जास्तीत जास्त दिवाळी, गणपती, शिवजयंती म्हणजे मोजकेच सण माझ्याकडून साजरे होत असतात. पण तुमच्याकडून तर म्हणजे ते प्रत्येक आपले महिन्यामध्ये प्रत्येक तुमचे सण. प्रत्येक पण जे सण आहेत हे सगळं करत असताना कुठे आपल्या हातातून समाजकार्य वगैरे पण होतं का? समाजकार्य होतं ना. आपल्या इथे केम हॉस्पिटल खूप प्रसिद्ध आहे परेलला. हो. ते केम हॉस्पिटल आणि टाटा हॉस्पिटल. तिथे आपलं दर वर्षातून 2दा म्हणजे पप्पा जेव्हा होते 17मध्ये मी चालू केलं होतं. 18मध्ये ओके. 18मध्ये चालू केलं होतं. तेव्हा आपण म्हणजे जे आपण घरगुती वापरलेले कपडे वगैरे असतात ना, ते आपण द्यायला चालू केलेले. म्हणजे आपल्या इच्छेने, बरोबर. की म्हणजे तेव्हा बोलतात ना, एक हात सोलो एक म्हणजे असं होतं. तिथे एक असा प्रचार मी बघितला होता, की कोणी यावं तिथे आपले जुने कपडे ठेवावे. हम्म. म्हणजे मी ॲडव्हर्टाईज बघितली होती आणि ते लाईव्ह माझ्या समोर घडत होतं. बरोबर. मग तेव्हा ती मला प्रेरणा मिळाली होती, पण आपण पण करू शकतो. हम्म. मग मी माझ्या मित्रपरिवारांना वगैरे गोळा केलं होतं, की बाबा आपल्याकडे जुने कपडे वगैरे आहेत का? मग ते त्यांना आपण ज्याला हवेत इच्छुक आहे तो घेऊन जाईल. बरोबर. मग तेव्हापासून 18 पासून सुरुवात झाली होती. मग 19मध्ये तर नंतर मग माझ्या कामामध्ये मी थोडा बिझी होतो त्यामुळे ते करता नाही आलं 19मध्ये. मग 20मध्ये तर कोरोनाला बाहेर नाही पडता आलं. 19मध्ये काम खूप चांगलं जयाला आलं देवीच्या कृपेने. मग 19 पासून मी ठरवलं 21 पासून माझा बड्डे म्हणजे पप्पा तेव्हा होते. मग 2021 पासून पप्पा म्हणजे माझा बड्डे एक आणि पप्पांचा बड्डे 15 ऑगस्टला पप्पांचा बड्डे असतो. माझा 20 एप्रिल. ओके. मग तेव्हा मी अन्नदान चालू केलं. म्हणजे घरगुती जेवण, एक छोलेची भाजी, भात, पापड, चपाती असं मी सुरुवात केली होती 2021मध्ये. आणि मग ते केम हॉस्पिटलला खूप पेशंटची गर्दी असते, त्यांचे नातेवाईक वगैरे. हॉटेलला काही लोकांना परवडत नाही बाहेर खाणं. मग ती आपली गाडी 4 व्हीलर नेऊन तिथे जेवण वगैरे वाढणं करायला लागलो. मग ते थोडं इम्प्रूव्हमेंट होत होतं. आता पूर्ण ताट भरलेलं असतं. पापड, कोशिंबीर, गुलाबजाम, चपात्या, रोट्या म्हणजे सगळं ताट असतं सगळं. भरलेलं. ते आपण देतो. आणि आता ते माझा बड्डे वगैरे थोडं स्किप केलं आहे. पप्पांचा स्मृतिदिन गेले 5 वर्ष पप्पांचा स्मृतिदिन आणि पप्पांचा बड्डे म्हणजे 24 जानेवारी आणि 15 ऑगस्ट असे 2 वर्षातून 2दा हे कार्यक्रम मी करतो अन्नदानाचा. आणि ब्लँकेट, थंडीतून ब्लँकेट वगैरे वाटलं जातं गरिबांना. जे नवीन कोरं ब्लँकेट आपण जे झोपलेले असतात त्यांच्या अंगावर काही नसतं त्यांच्या आपण जाऊन अंगावर ब्लँकेट वगैरे वाटप करतो. आणि एरियामध्ये तर सगळे जे कार्यक्रम होतात ते आपण साजरा करतो. बाकी असं एवढंच जे आपल्याकडनं जेवढं माझ्याकडनं शक्य होईल वैयक्तिक आयुष्यात जेवढं मला देवीनी जे देवाच्या कामातून जे मला पैसे मिळतात म्हणजे धोतर फेट्या ह्याच्यातून त्यातनं मी माझ्याकडनं फुलाची पाकळी ज्यांना गरजू लोकांपर्यंत पोचवायचं तिथपर्यंत मी पोचवतो माझ्या यथाशक्तीने. म्हणजे तसं बघायला गेलं तुमचं वय वर्ष फक्त 27 आहे हां, आता. आता आणि 27 रनिंग. तुमचं हे कार्य बघून खरंच लोकांनी शिकलं पाहिजे तुमच्याकडून. जसं तुम्ही मगाशी बोलला की तुमचा मित्र परिवार, हां. तर तुमचा मित्र परिवार पण सेम तुमच्यासारखाच आहे
की तुम्ही त्यांना वळण दिलं? माझ्यासारखंच आहे, कारण माझ्या एरियातले माझ्या 17-18 जणांचा माझा शेवडी ग्रुप आहे. कधी शब्दाबाहेर नाहीत. म्हणजे आज मी 8 तास देवाची घरी पूजा करतोय म्हटल्यावर तुम्ही पण 8 तास पूजा करणं गरजेचं नाही. प्रत्येकाची मेंटॅलिटी खूप वेगळी असते. बरोबर. पण माझ्यासोबत मी जे आज देवदर्शनं करतोय, माझी मुंबईतले सगळे देवस्थान झालेले आहेत महाराष्ट्रातले आपल्या. मग तिथे ती लोक माझ्यासोबत असतात आणि सगळ्यांच्या बोललो ना तुम्हाला मगाशी पण मी म्हटलं की बेलाचं पान सगळ्यांच्या मागे असतं. आणि माझे जे धार्मिक म्हणजे आता मी माझ्या एकट्याचं काम नाही आहे, कारण आज एवढी लोक घरी येतात त्यांची उडबस, माझा शेवडी ग्रुप, माझा संतोषी आर्ट्स ग्रुप, माझ्याकडे जी 10-12 जणं काम करतात आता, जी 5-6 वर्षामध्ये जी ती सगळी मुलं माझ्यासोबत कंटिन्यू माझ्या सगळ्या धार्मिक आणि चांगल्या कामात ती लोक सगळीकडे पुढे असतात. म्हणजे माझ्या गावी म्हणा किंवा आता मी तुम्हाला जे अन्नदानाचा एक ॲक्सिडेंट म्हणजे जो अनुभव सांगितला त्याच्यामध्ये, परत मी जे देवदर्शन आमच्या ज्या सगळ्यासोबत ते सगळे सोबत असतात. आणि सगळ्यांना खूप चांगला अनुभव आहे माझ्या देवीचा घरातल्या की आपलं पण चांगलं होतं आहे आणि चांगलं होतं आहे हेतूनी नाही, पण एक अनुभव. विश्वासाशिवाय शेवटी दुनिया नसते. कोणी पाण्यातच बघणार जोपर्यंत तुला अनुभव नाही येत आहे. मग अनुभव त्यांना पण अनुभव आलेला आहे आणि आता ती सोबत कंटिन्यू माझ्या लहानापासून सोबत आहे आणि अजूनही माझ्यासोबतच आहे. असे अजून बरेच मित्र होते जे शिवडी ग्रुप आणि संतोषी आर्ट सोडून जे जवळ खूप होते. तेही खूप वाईट वळणावर होते की नशा पाणी वगैरे करायचे आणि आज सोडल्यात जमा बोललात तरी झालं. कोण देवीच्या कृपेने त्यांनाही देवीचा म्हणजे माझ्यासोबत बघतात ना, आता फुलं आणण्यापासून फुलांना काही मी एकटाच जात नाही, माझ्यासोबत कोणतरी असतं, पिशव्या भरपूर असतात, मग ते उचलण्यापासून घरी आणण्यापासून सगळं ते, मग त्यांना देवीचा तो एक आशीर्वाद बोलला, त्यांच्याही सगळ्या वाईट वळण्या सुटल्या आहेत. आणि आता तेही लोक सगळे चांगल्या सत्कर्माला आहे, प्रत्येकजण आपापल्या घरी चांगलं आपलं काम धंदा सगळं करून सगळेजण वेल सेटल आहेत. मग हे सगळं करताना आता सगळं कसं सगळं व्यवस्थित चालू आहे तुझं सगळ्या गोष्टी, मग असं गैरसमज वगैरे झालाय कुणाचा, या अशा गैरसमज मी ह्याच्यातच सांगेन की जे देवदेवस्कीबद्दल जे लोकांना माझ्याबद्दल वाटतं, म्हणजे मी धोतर नेसतो, माझ्या घरी अशी पूजा केली जाते, अजूनही मेसेज मला थांबलेले नाही. मी प्रत्येकाला सांगितलेलं आहे की मी देवाचं वगैरे नाही बघत, आपण आपलं तुम्ही या घरी, मी देवाशी तुम्ही बोला किंवा मी देवाला गारणं वगैरे जे आपल्या एक मनोभाव आहे आपली, म्हणजे बोलतात ना की देवाच्या भक्ताचा ऐकतो, बरोबर तसं तुम्ही या, आपण ते करू. पण अजूनही मला मेसेज थांबलेले नाहीत. इन्स्टा आणि मेसेंजर खोललं ना की हेच मेसेज असतात की दादा तुम्ही सांगा प्लीज देवाचा बघता का. हा लोकांना गैरसमज काय की अंगावर दागदागिने दिसतात. म्हणजे माझ्या बहिणी, फॅमिली, माझे जवळचे मित्रपरिवार सगळ्यांचं खूप चांगलं आहे, त्यांची मेहनत पण आहे आणि देवाचा आशीर्वाद पण आहे. मी असं सांगत नाही की फक्त देवाचाच माझा आशीर्वाद आहे असं नाही, त्यांची मेहनत तेवढीच जायला असली पाहिजे. मेहनतही आहे आणि देवाच्या कृपेने त्यांचा आशीर्वादही आहे, त्यामुळे ते सगळं चांगलं जे दिसतं, कारण मला सोशल मीडियावर चांगलं चांगलं टाकण्याची खूप आवड आहे, त्यामुळे ते चांगलं चांगलं दिसतं. मग त्या लोकांना असं वाटतं की मी फक्त सिलेक्टेड लोकांनाच एंटरटेन करतो आणि म्हणजे माझ्या जवळच्या माणसांचंच मी देवाचं बघतो. पण तसं नाही आहे, मुळात तसं नाही आहे. मी देवाचं वगैरे नाही बघत, त्यांना तो देवाचा आशीर्वाद आणि त्यांचेही प्रयत्न खूप चांगले चालू आहेत, त्यामुळे सगळं चांगलं होतं आहे. पण लोकांना असं वाटतं की मी सिलेक्टेड लोकांचंच बघतो. ठाम मत आहे लोकांचं की मी लोकांचं बघतो देवाचं, पण सिलेक्टेड लोकांमध्येच आहे. आणि दुसरा मुद्दा काय की त्या लोकांना असं वाटतं की संतोषच्याच मूर्त्या का जास्त फेमस होतात, म्हणजे ज्या आपल्या मिलियनमध्ये ज्या 19 मिलियन 10 मिलियन अशा ज्या 2 मिलियन व्ह्यूज ज्या जातात, मग लोकांना असं वाटतं, माझ्या कानावरही शब्द आलेले आहेत ते की तुझ्याकडे काय बाबा लिंबूवाला माणूस आहे संतोष पोटले, त्यामुळे एवढे एका मूर्तीवर 50-50 टॅग. आणि होते प्रत्येक कारखान्यामध्ये माझ्या मूर्तीवर 50-50 100-100 टॅग होते. मी बनवल्या आहेत मूर्त्या, मी आणि माझ्या टीमनी त्या बनवल्या आहेत मूर्त्या. सेम सामानसुद्धा मिळत नाही, पण देवीचं नामस्मरण करून करून तेवढ्या मूर्त्या आम्ही बनवून दिल्यात, कारण 16-17 कारखान्यांमध्ये काम करणं शक्य नाही आहे. पण त्या आपल्या देवीच्या कृपेने होतात. थोडेफार डिसमॅच होतं, वेळ पावसा पाण्याचा दिवस असतो गणेशोत्सवामध्ये, ते सगळं मॅनेज करून होतं. पण लोकांना असा गैरसमज आहे कारखानदारांना वगैरे पण की संतोषच्या मूर्त्यांना टॅग वगैरे पडतात कारण संतोषकडे लिंबू आहे. म्हणजे हा झाला एक लोक गैरसमजाचा निगेटिव्ह विचार करतात थोडा. मग तू त्यांना असाही मेसेज देऊ शकतो का, म्हणजे की तुम्ही नामस्मरण करा, म्हणजे नामस्मरण सांगितलं ना मी पहिल्या स्टार्टिंगला काय बोललो होतो की भक्ती मार्गामध्ये तुम्ही जे फुल नाही पण फुलाची पाकळी पण जी देवाला तुम्ही अर्पण कराल त्याच्यामध्ये भक्तिभाव असावा लागतो. मला ते मी आता तिची ओटी चांगली भरली परतच घेऊन गेलो तर ती मला देली ह्या भावनेने गेलात तर कधीच नाही काय मिळू शकत. भाव शुद्ध असावा लागतो. म्हणजे नुसतं नामस्मरण पण ते अंतःकरणातून यावं. नामस्मरणामध्ये किती ताकद आहे. खूप खूप. मी म्हणजे माझ्या मित्रपरिवाराला पण माहिती आहे, मी रोज रात्री महाकाली मंदिरामध्ये जातो. महाकाली मंदिरामध्ये बेलाचं झाड आहे, खूप मोठं झाड आहे, माझ्या घरी आहे पण ते कुंडीमधलं आहे नॉर्मल.
तिथे खूप मोठं बेलाचं झाड आहे. महाकालीच्या बाजूला उद्यान गणेश आहे, शिवाजी पार्क, आपलं छत्रपती शिवाजी महाराज जे उद्यान आहे तिकडे, पार्क आहे आपलं, पार्क आहे. पार्क शिवाजी पार्क आपण जे बोलतो ते आहे. तिच्या बाजूला उद्यान गणेशाचं एक मंदिर आहे, तिथे बेलाचं झाड खूप मोठं आहे. आणि ते असं शास्त्रामध्ये आपल्या लिहिलेलं आहे की घरात जपलेली माळ 20% अनुभव देते, पाण्याच्या प्रवाहाखाली केली तर 40% अनुभव. म्हणजे ते बोलतात ना ऊर्जा, त्याची ऊर्जा त्या नामस्मरणाची ऊर्जा पाण्याच्या प्रवाही किंवा झाडाझुडपामध्ये, जंगला ठिकाणी, पर्वतावर आपले देवऋषी वगैरे जे आहेत, आपले संत वगैरे, ते शांततेत पर्वता वगैरे वगैरे जाऊन तपश्चर्या करायचे. नामस्मरण, तपश्चर्या म्हणजे नामस्मरणच भगवंताचं. तर ते केल्याने जास्त फळ मिळतं, म्हणजे तिथे गेल्याने. म्हणून मग मी तो एक लोकेशन ठरवलं की आपलं महाकालीचं रोज रात्री झोप लागणारच नाही, कितीही काम असू देत. रोज रात्री 4 व्हीलरमधनं काम करून आपण कारखान्यातून जेव्हा येतो तेव्हा आपण पहिलं शिवाजी पार्क जे आपलं आहे, छत्रपती महाराजांचं जे आपलं पार्क आहे, तिथे पहिली गाडी थांबते, तिथे महाकालीचं दर्शन होतं. तिथून नंतर मग आपली 5 वेळा नामस्मरण असतं, बाप्पाचं, नंतर देवीचं, नंतर महादेवाचं, असे आपले नामस्मरण करून मग घरी. पण बेलाच्या झाडाखाली माळ जपतो मी. जेव्हापासून मला कळलं की ते म्हणजे घरी जपल्यानेचा काय फरक आहे, पाण्याच्या प्रवाहाखालीचा काय रिझल्ट आहे, त्याच्यानंतर जंगलात, परत पर्वतावर, डोंगरावर आणि बेलाच्या झाडाखालीचा काय इफेक्ट पडतो आपल्या आयुष्यावर, आणि मला खरंच पडलेलं आहे. म्हणजे प्रत्येक जागेचा जागेचा वेगवेगळा अनुभव आहे. तो मला जेव्हापासून कळला तेव्हापासून मी बेलाचं झाड ठरवलं. आणि तिन्ही लाईनीत होता, महाराज, बेलाचं झाड आणि महाकाली मंदिर आणि उद्यान गणेश, हे 4ही लाईनीत आहेत तिथे. आणि त्या 4ही जणांच्या मध्ये मी छान बसतो आणि रोज रात्री 12-12:30 पर्यंत मी माळ जपतो आणि मग घरी. मग तुला जे कमेंट करतात की आमचं बघा, म्हणजे ज्यांना गैरसमज होतो, मग त्यांना तू असा संदेश देऊन टाक ना की तुम्ही सांगितलंय भरपूर वेळा, मी स्टेटस पण टाकलेत की मी नाही म्हणजे चॅटिंग टाकली आहे की मी सांगितलंय बाबा की आपण नाही बघत, मी नाही देवाचं बघत, तुम्ही या घरी. मी कलावा माझ्या प्रत्येक मित्राच्या आणि हातामध्ये आणि पायामध्ये कलावा मी बांधतो, माझ्या देवीचा दर पौर्णिमेला बांधतो. आणि काय सण असेल तर बांधतो, पौर्णिमेला स्किप करून आपण त्या सणाच्या दिवशी बांधतो. तर तेव्हा ते म्हणजे मी त्यांना सांगितलेलं की तुम्ही या, मी माझ्यापर्यंत देवाला सांगण्याचा प्रयत्न करेन, तुम्ही तुमच्या भावनेने देवाकडे मांडा, 100% होईल. तुम्ही तुमची कर्म चांगली ठेवा, कर्माच्या पुढे मी तरी नाही म्हणत काय होऊ शकतं, बाकी तू किती लिंबू काही कर, ते नसतं काय. म्हणजे मी माझ्या ह्याच्याने सांगेन, भक्ती खूप महत्वाची असते. पण आज नक्की जे तुला मेसेज करतात त्यांना ही गोष्ट क्लिअर होऊन जाईल की ह्या व्हिडिओद्वारे तरी नक्की काय क्लिअर होईल की मी देवाचं नाही बघत. कारण त्या लोकांना सर्वांना असं वाटतं की माझ्या सिलेक्टेड लोकांकडे खूप महागड्या गाड्या आहेत, स्वार्थी, म्हणजे दागदागिने घालतात म्हटल्यावर की संतोष, अरे येतात, तुला लय गर्व आहे, तू आमच्याशी बोलतच नाहीस, तू आमचं एवढं, आम्ही तुला मेसेज करतो, असे मेसेज येतात, राग दिले जातात. आणि मी रिप्लाय दिला ना की मग असं पण बोलणार, ह्या अर्थाने तू आमच्याशी बोललास तरी असं पण म्हणजे बोलणार की मी त्या ह्यानी बोललो तरी त्यांच्याशी. म्हणजे असं गैरसमज आहे भरपूर लोकांना, कारण ते दिसतं ना. असे लोकांनी खूप आक्षेप पण घेतले, बाणगंगेवर जातो आणि मग तिथे देवदेवस्की चालते. अरे पण बाणगंगेवर शंकराचं मंदिर आहे म्हणून मी जातो. खूप वेगळे मेसेज पण घेतात, पण ते इग्नोर. मी नाही, आपल्याला खूप नाव चांगलं मोठं करायचं आहे, त्यामुळे छोट्या भानगडीत आपण पडतच नाही. ज्याला जे बोलायचं आहे ते बोला, आपण आपलं काम करतो. तुझं आत्ता जे बोलणं ऐकून मला तर नक्कीच वाटतंय की जे तुझ्यावर निंदा करतात, म्हणजे जे तुला स्वार्थी समजतात, त्यांना नक्कीच कळेल की तू स्वार्थी नाही आहेस. पण मला काय वाटतंय की ते सगळं म्हणजे पूर्णपणे देवाच्याच भरोश्यावर बसलेत असं मला वाटतं. म्हणजे तुला आयुष्यात चाललंय होतं, म्हणजे मला देवाने दिलं, म्हणजे देव मला पैसे घरी आणून दिले, माझ्या तिजोरीत ठेवल, म्हणजे त्यांचा विचार तोय वाटतोय, असं वाटतंय. नाही, तसं नसतं. कारण बघा, आपण बी रोवलं तर ते उगवणार, बी पेरलंच नाही तर उगवणार नाही. कारण बी पेरलंच म्हणजे काम झालं नाही. त्याच्यासाठी आपल्याला त्याची निगा राखायची आहे, पाणी घालायचं आहे, सूर्यप्रकाश योग्य तो मिळाला पाहिजे, असं सगळी प्रोसिजर आहे. तू जर का फक्त देवपूजा रोज केलीस तर ते नाही ना, घरात बसून तर आपल्याला कोण पैसे नाही देणार. आपले कर्म दुसऱ्याबद्दल चांगलं पण बघणं, आज तुझ्या अंगावर काय दिसतंय किंवा तुझ्या गाड्या दिसत आहेत हेच बघून जर का मी कपट किंवा तुझ्याबद्दल काय वाईट आणलं, ते पण एखादा दोषच मानला जातो ना. ते पण निंदा ही आली नाही पाहिजे मनामध्ये, असं मला वाटतं. कारण माझा तर खूप खडतर प्रवास होता, एकदम वाईट बोललास ना तरी चालेल. म्हणजे माझ्याच घरातल्यांनी, बाहेरच्यांनी, आजूबाजूवाल्यांनी एवढे आक्षेप घेतले होते ना माझ्यावर, खूप. मी ते सांगू पण नाही शकत, ह्या शब्दामध्ये मला उच्चारणा झाली होती. पण तेव्हा मी एकच ठरवलं होतं, मी कोणाचं वाईट केलं नाही तर माझं वाईट होणार नाही. आणि ते झालं, हकीकतमध्ये ते साध्य झालं. म्हणजे असं आहे की देव तुम्हाला साथ देईल,
हां. फक्त तुम्ही प्रयत्न प्रयत्न करा. म्हणजे करा. तुम्ही करा. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला काहीच नाही मार्ग होऊ शकत. दिसेल, तुम्ही त्या मार्गाने जावा. बरोबर, बरोबर. असं तर होणार नाही की देव डायरेक्ट घरी पेटी आणेल, हां, पैसे नाही, ठेवल, नाही, भाई नाही, नाही. झालं देव परीक्षाही सोन्याने. घेणार तुमची. तुम्ही कितपत करताय, कितपत लोकांचा मजबुरीचा कोण फायदा उचलताय नाही, हे पण देव बरोबर. बघतो. आणि माझी तरी खूप अशी माझं स्वतःचं मत आहे, की एवढ्या कमी वयामध्ये एवढं नामांकित होणं आणि सगळ्या गोष्टी चांगल्या होणं. माझी एकेकाळी खूप इच्छा होती, की नवरात्र माझ्या घरी बसेल की नाही. चांदीचा दिवा म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, की मी घेईन की नाही. पण आज ते देवीच्या कृपेने एवढ्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं. होईल मला माझ्यावर विश्वास होता. पण एवढ्या लवकर होईल 24-25 मध्येच मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या, की देवीची म्हणजे साड्या-बिड्या महागड्या म्हणजे पहिल्यापास होतं पण इतपत नव्हतं. मम्मी-पप्पांचा खूप सपोर्ट होता. अक्षरशः बिल 10,000 10,000 रुपये व्हायचं अगरबत्त्यांचं तेव्हाही. पण नंतर पप्पा जेव्हा जागेवर आले ना, म्हणजे जागेवर बसले, आजारी पडले, तेव्हा ते कुठेतरी थोडं स्टॉप झालं होतं. बरोबर. आणि नंतर मग ते पुन्हा म्हणजे देवीला सगळ्या गोष्टी माहिती होत्या, की आज मुलाचं माझ्या शिक्षण नाही आहे, परत त्याला अभ्यासात इंटरेस्ट नाही आहे, तर चांगली नोकरी पण नाही मिळणार. पण नोकरी नाही मिळणार, परत गॅरेज पण बंद होणार हे तिला माहिती होतं, की गॅरेज पण पुढे बंद होणार आहे. मग माझ्या भक्ताचं, माझ्या मुलाचं काय होईल पुढे? तर तिने हा मार्ग निवडला सगळा होता, की मार्ग तुला जी आवड आहे देवांना सजवणं, त्यातच तुझं आयुष्य कर. आणि तिने केलं. म्हणजे निःशब्द आहे तिच्यासाठी. मी सर्वस्व पणाला लावेन ह्याच्या पुढेही, हे मी ठामपणे बोलू शकतो. तर संतोष, तुम्हाला मी म्हणजे शेवटचाच प्रश्न विचारतो. अ, आजकाल समाजामध्ये तुम्ही बघत असाल, की भरपूर लोकांच्या आयुष्यामध्ये ना प्रॉब्लेम चालू आहेत. जसं की म्हणजे बरेच लोकं म्हणतात, की यार माझ्यासोबतच असं होतोय, देव माझ्यासोबतच नाहीये. बरेच लोकांचे जॉब भेटत नाही, लग्न होत नाहीत, मूलबाळ होत नाही. म्हणजे एक भलं तर एकाचंच भलं होतंय, वाईट तर नुसतं त्यासोबतच वाईट होतंय. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी होत्यात लोकांसोबत. म्हणजे कुठेतरी ते धार्मिकतेपासून लांब आहेत असं मला वाटतंय. तर हां, म्हणजे काय असं सांगाल असू याच्यावर शकतं. तुम्ही? अ, पहिली जी पिढी होती ती देवाशिवाय पान पण नाही हलायचं. म्हणजे आपली जी संत वगैरे होऊन गेलेत, त्या काळामध्ये देवाच्या नामस्मरणाशिवाय सकाळच नाही व्हायची. आणि आता मध्यंतरी ते सगळं बंद झालं होतं. म्हणजे काहीच देव माहितीच नव्हता कोणाला बोललात तरी चालेल. आणि आता मध्ये परत आता जी यंग पिढी जी आहे कौतुकास्पद खरंच खूप रीलच्या द्वारे का होईना पण त्या यंग पिढीचे पाय मंदिराला लागतायत, लागतायत. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी आमच्या इथले जे मोठे-मोठे मंदिरं बघतो, आमची सिद्धिविनायक आहे, परत बाबूनाथ मंदिर आहे. खूप यंग पिढी दिसते. डमरू वाजवतायत, शंख वाजवतायत. काही का होईना, पण ते त्यांच्या तोंडून नामस्मरण येतंय, ही खूप मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे. पण मी एक सांगेन, की आपलं जे कुळाचा कुळाचार म्हणजे जे आपलं गावचं कुलदैवत जे मेन असतं. माझ्याकडे खूप अशी लोकं आहेत, की ज्या लोकांना आपलं गोत्र पण माहिती नाहीये. म्हणजे जे लग्नात कुठल्याही शुभकार्यात जेव्हा आता तुम्ही गणेश पूजनला बसता, तेव्हा गोत्र वगैरे विचारलं जातं. ते गोत्र वगैरे पण काही लोकांना माहिती नाही. हां. आपलं मुग्धल वगैरे काहीतरी आपलं काश्यप वगैरे सांगून मोकळे होतात. म्हणजे भट व लोकं म्हणजे त्यांना माहितीच नाही. मग भट जे सगळ्यांसाठी जे लावलं जातं ते लावलं जातं. बरोबर. मग मी हे त्यांना एकच सांगेन, की आपला कुळाचार पहिला जपा. आराध्य दैवत आता मी माझी संतोषी मातेची जी पूजा करतो, ते माझं आराध्य दैवत झालं. माझं कुलदैवत नाही. माझं कुलदैवत हे सोमेश्वर जे मी मगाशी गावचं जे सांगितलं तुम्हाला, गांगोरळनाथ. ते जे आपल्या वर्षातून जे येतं, म्हणजे वर्षातून त्याचा जो मानपान असतो, तो त्याचा मानपान त्याचा पूर्वा. कारण आपण आपल्या वडिलांनाच जर विसरलो, गावच्या कुलस्वामी किंवा कुलदैवतांनाच जर का आपण विसरलो, तर मग कुठेतरी आपण चुकतोय ना. चुकतोय. कारण आपल्या वडिलांना आपल्याला विसरून नाही चालणार. बरोबर. मग ते गावच्या देवाला धरून किंवा सगळे तुमचे सत्कर्म खूप महत्त्वाचे आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत देवाचं तोंडात आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नाव येणं, सकाळी घरातून ऑफिसला किंवा कामाला निघताना देवाचं नाव घेऊन निघणं, त्याच्या पुढे दिवाबत्ती करून निघणं, त्याचे ऐकायला नाही, बोलायला नाही, पण ते मंत्र कानामध्ये हेडफोनवर ऐकणं, हे मला तरी खूप चांगला मेसेज वाटतो, की हा लोकांपर्यंत पोहोचावा आणि आपल्या कुळाचार हा जास्त जपावा. कारण हे सगळ्या आपल्या गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण काही लोकांना माझ्याकडे अशा खूप केस आहेत, की त्यांना गावी जातच नाहीत. मग कसं काय होणार ना? कारण आपल्याकडनं फुलना फुलाची पाकळी आपल्या वाडवडिलांपर्यंत ती पोहोचली पाहिजे. गावच्या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत आपल्याला. तर ते मी ते सांगेन, की गावचा देव पण जे आराध्य दैवताला तुम्ही मानताय, स्वामी झाले, शंकर झाले, देव झाले, ते सगळं कराच. पण गावचा कुळाचार पण खूप महत्त्वाचा असतो. खूप महत्त्वाचं. असं मी माझा अनुभव सांगेन, की जेव्हापासून मी पालखी उत्सव, वार्षिक उत्सव, तुळशीची लग्न, आमच्याकडे टिपर उत्सव खूप मोठा असतो. जेव्हापासून करतोय ना, तेव्हापासून माझ्या कामामध्ये आणि माझ्या सगळ्या चांगल्या गोष्टीला खूप चांगला हातभार मिळाला आहे. देवीची साथ, माझ्या गावच्या देवाची साथ आणि माझे कर्म आणि माझं काम खूप चांगल्या जयाला आलं आहे तेव्हापासून. हे मी सांगू शकतो ठामपणे.
म्हणजे माझा तेवढा 100% अनुभव आहे बोलत तरी चालेल. संतोषजी, तुमचा अनुभव, तुम्ही दिलेली माहिती खरंच खूप छान आहे आणि तुमच्या बोलण्याने आमचे प्रेक्षक खरंच मोटिवेट होतील, त्यांना पण काही गोष्टी समजतील. तर तुम्ही आलात, खरंच खरंच खूप धन्यवाद तुमचं. तुमचं पण धन्यवाद की तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, एक संधी दिलीत माझं मत मांडण्यासाठी. तुमचंही खूप खूप धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे देखील अनुभव तुम्हाला शेअर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मेल आय डीवर तुम्ही मेल करून आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.